नमस्कार. सध्या पुणे मंडळाची जी जाहिरात निघालेली आहे आणि सध्या ॲप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. खूप साऱ्या स्कीम अवेलेबल केलेल्या आहेत. जवळपास 168 स्कीम आहे. PMC असेल, PCMC असेल किंवा PMRDच्या क्षेत्रामध्ये. तर कन्फ्युजन बऱ्याचदा होतं की एवढ्या सगळ्या स्कीममधून कोणत्या स्कीमला ॲप्लिकेशन करायचं. आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी मल्टिपल स्कीमला ॲप्लिकेशन करू शकतो. पण आपल्याला त्या प्रत्येक स्कीमसाठी EMD अमाऊंट आणि जे ॲप्लिकेशन फी आहे ती प्रत्येक स्कीमसाठी सेपरेट भरावी लागते. आणि नंतर लॉटरी ड्रॉमध्ये सुद्धा जर तुम्ही मल्टिपल स्कीमला लॉटरी विनर झाला तर त्यातली एकच जी स्कीम आहे ती आपल्याला सिलेक्ट करता येते आणि बाकी आपल्याला सरेंडर करावी लागते. तर महत्त्वाचं आहे आज आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत की एखादी स्कीम सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या नक्की आपण चेक केल्या पाहिजे. सध्या जर आपण बघितलं तर प्रत्येक स्कीममध्ये त्याच्या डिटेल्स दिलेले असतात. त्याचे जे काही स्कीम कोड असेल, कॅटेगरी असेल, बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया असेल, त्याची प्राईस असेल, EMD असेल किंवा किती टेनमेंट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि महत्त्वाचं आहे की रेराचा डिटेल्स त्या ठिकाणी, रेराचा जो नंबर आहे रजिस्टर, तो प्रोजेक्ट त्याचा नंबर असतो आणि लोकेशन असेल, फ्लोअर प्लॅन असेल किंवा गुगल मॅपचं सुद्धा लोकेशन आहे. तर आता महत्त्वाचं आहे की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण नक्की चेक केल्या पाहिजे. त्यामध्ये टॉप 10 गोष्टी आहेत की लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. तिथले लोकेशन कसं आहे आणि त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे त्याला जे रोड कनेक्ट करणार आहेत, मेट्रो आहे का, चांगले रस्ते आहेत का, बसची कनेक्टिव्हिटी असेल, हॉस्पिटल, मार्केट, ह्या गोष्टी आहेत का, हे चेक करा. प्राईस नक्की चेक करा. भाड्याची प्राईस आणि करंट त्या एरियातली जी प्राईस आहे त्याचं कंपॅरिझन करा. त्यानंतर आहे कार्पेट एरिया. कार्पेट एरिया किती दिला आहे आणि त्याचं जे मार्केटमध्ये कार्पेट एरियाचं जे रेट आहे ते चेक करा. महारेरामध्ये ज्या डिटेल्स आहे, महारेराचा जो नंबर आहे त्यानुसार तुम्ही त्याची नोंदणी जे आहे ती चेक करा. कंप्लीशन कधी आहे, त्याचं पोजेशन कधी होईल किंवा त्याचं जे त्या प्रोजेक्टवर कुठलं लिटिगेशन आहे का ज्यामुळे नंतर इश्यू होऊ शकतात किंवा त्याचं लेआउट कशा पद्धतीचं आहे, त्याचं जे लेआउटमध्ये बिल्डिंग कशा प्रकारची दिलेली आहे, त्यात पार्किंगचं काय प्लॅन आहे आणि जो लेआउटमध्ये फ्लोअरचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, फ्लॅटचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्यात बाल्कनी दिलेली आहे का किंवा जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते कॉमन बिल्डिंग दिलेली आहे का, म्हाडाचं फ्लॅट कॉमन बिल्डिंगमध्ये आहे की सेपरेट बिल्डिंगमध्ये आहे, बाल्कनी दिलेली आहे का नाही, हे एक महत्त्वाचं चेक करा. आणि फ्युचर डेव्हलपमेंट सुद्धा त्या लोकेशनच्या चेक करा की नंतर जाऊन तिथं काही नवीन जे रस्ते असतील किंवा काही IT पार्क असेल किंवा मेट्रो स्टेशन आहे का ते येऊ शकतं का. आणि त्या प्रोजेक्ट किंवा त्या बिल्डरचे रिव्ह्यू चेक करा त्या लोकेशनसाठीचे. हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. इतर काही असेल तर तेही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तुम्हाला कोणत्या स्कीमसाठीच्या डिटेल्स माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये मेन्शन करा किंवा रेराच्या जर तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला फॉलो करा. थँक्यू.